हॅलो फ्रेंड्स. तर आज कमी मालिकेत काय झालं ते ऐका. सगळ्यात पहिल्यांदा कमई शाळेत जाते आणि प्रिन्सिपलला भेटते. त्यानंतर प्रिन्सिपल कमईला असं म्हणतात की आपली ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. त्यानंतर मग प्रिन्सिपल असं म्हणतात की शाळेतले विद्यार्थ्यांची संख्या पण खूप कमी होत चाललेली आहे आणि शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते आलेल्या शिक्षकांना पण पळवून लावतात. आता जर ह्या शाळेने एखादी कोणती स्पर्धा वगैरे जिंकली तरच शाळा वाचू शकते बंद पडण्यापासून. त्यामुळे आम्ही तुमची कबड्डी कोच म्हणून नेमणूक केली आहे. त्यानंतर पुढे ऋषीची आणि त्याच्या आईची मीटिंग संपते. मग ऋषी जायला निघतो तेवढ्यात आई म्हणते की अजून एक क्लायंट येणार आहे, तुला त्यांच्यासाठी अजून घरी थांबावं लागेल. त्यानंतर परत कामिनीला समजतं FIR विषयी. FIRची कॉफी कामिनीला भेटते आणि तिला समजतं की जी FIR तिकडं दर्ज झाली होती ती आणि सरोज ह्याच्यामध्ये काहीच साम्य नाही. मग तिची त्यांना बॉडी सापडलेली ती सरोजची नसावी. मग ती हा विचार करते की आता शोध घ्यावा लागेल, नेमका सरोज मेली आहे की जिवंत आहे. आणि ती जर मेली असेल तर कमई एवढ्यात शांत कशी झाली, हा प्रश्न कामिनीला पडतो. त्यानंतर पुढे साहेबाचा फोन येतो ऋषीला आणि तो सांगतो की ऋषीला ऑफिसमधली सगळी कामे झालेली आहेत, सगळ्यांच्या टास्क लिस्ट अपडेट केलेल्या आहेत आणि मेलवरती तुला सगळं सांगितलेलं आहे. मग ऋषी साहेबाला म्हणतो की मला तर कमईला भेटायला जायचं होतं पण भेटताच आलं नाही. मग साहेबा म्हणतो की उद्या भेट, पण ऋषी म्हणतो नाही, मला आत्ताच भेटायचं, मी आत्ता जायला निघेल. तेवढ्यात ऋषीची आई येते आणि ती ऋषीला म्हणते की अरे ते क्लायंट येणार होते पण त्यांचं कॅन्सल झालं. मग ऋषीला खूप राग येतो आणि तो चिडतो, कारण त्याला तर कमईला भेटायला जायचं असतं ना. आणि मग त्याच्यानंतर पुढे त्याची आई म्हणते अरे ऋषी थांबतोस का जरा, डॉक्टर येणार होते बाबांना भेटण्यासाठी, बाबांचं चेकअप करण्यासाठी. नाहीतर म्हणते जा मग, तुला काही महत्त्वाचं काम असेल तर मी आणि रोहित बघून घेतो. पण ऋषी म्हणतो ठीक आहे, थांबेल मी बाबांसाठी आणि डॉक्टरांना भेटून घेईल. ऋषीची आई मनातल्या मनात म्हणते सॉरी ऋषी, मी तुला इथे थांबवून घेतलंय पण मला तुला बाहेर जाऊन द्यायचं नव्हतं, त्यामुळे मी तुला इथे थांबवून घेतलंय, असं ऋषीची आई मनातल्या मनात म्हणते. त्यानंतर प्रिन्सिपल सर कमईला म्हणतात की चला मी तुम्हाला आपल्या टीमला भेटवतो. मग ते जातात तिकडं मैदानात आणि मग नंतर ग्राउंडवरती ते सगळ्यांची ओळख करून देतात. ते म्हणतात मी या सगळ्यांना टोपण नावानेच त्यांची ओळख करून देतो तुमच्याशी. मग ते सगळ्यांशी त्यांची ओळख करून देतात. त्यानंतर ते म्हणतात की मुलांना तुम्ही मॅडमच्या स्वागताची तयारी केली आहे ना, तर ते घेऊन या. त्यानंतर ती मुलं मॅडमसाठी हार घेऊन येतात गळ्यात घालायला आणि ते मुद्दाम त्या हारमध्ये त्यांनी मुंग्या लावलेल्या असतात. त्या हारमध्ये त्या कमईला चावायला लागतात. मग ते एक शेजारी मॅडम असतात, त्या मॅडम म्हणतात अहो मॅडम मुंग्या आहेत, तो हार काढून फेकून द्या. त्यानंतर खाली टाकतात तो हार. मग प्रिन्सिपल सर मुलांवरती खूप चिडतात. मग त्यानंतर ना ते मॅडम म्हणतात चला मी आजपासूनच तुमची प्रॅक्टिस चालू करते.
मग त्यानंतर ना कमळी सगळ्यांची प्रॅक्टिस चालू करते. ते सगळ्यांना म्हणते की तुम्ही आज मैदानाला 4 राऊंड मारायचे. कालच्या भागात आपण पाहिलं होतं की काही 2-4 मुले आजींना त्रास देत असतात. ती मुले पण ह्या शाळेतली असतात. मग कमळी म्हणते की त्या मुलांनी 6 राऊंड मारायचे आणि बाकीच्या मुलांनी 4 राऊंड मारायचे. मग ती मुलं म्हणतात की मॅडम आधी शिट्टी तरी मारा. आणि त्यांनी तिकडे काय केलेलं असतं, ते शिट्टी टेबलवरती असते आणि खाली टेबलला दोरी लावलेली असते. ती कमळी शिट्टी घ्यायला जाते आणि मग ती कमळी पडते. त्यानंतर तो भाग तिथेच संपतो आणि पुढे कमळी सायकलवर चाललेली असते. तिथं तिला एक विजेता क्लासेसचा माणूस आलेला दिसतो आणि तो म्हणतो, मॅडम तुम्ही तुमचा फोटो देणार आहेत काय नाही? आम्ही तुम्हाला आमच्या क्लासमध्ये फ्री ॲडमिशन देणार आहोत. तुम्ही आम्हाला तुमचा फोटो द्या फक्त. कमळी म्हणते, नाही मला फोटो नाही द्यायचा म्हणायला समजते ना तुम्हाला? तो माणूस म्हणतो, मी त्याच्यासाठी किती पण रक्कम मोजायला तयार आहे. किती देऊ? 50,000 देऊ की सरांना सांगून 5 लाख देऊ? आणि तुम्हाला फ्री ॲडमिशन पण भेटते ना. तुमचा पण फायदा आणि आमचा पण फायदा. तुमच्यामुळे अजून आमच्या ॲडमिशनची संख्या वाढेल आणि तुम्हाला पण 5 लाख रुपयाचा फायदा होईल. कमळी म्हणते, मी सरळ मार्गाने जाणारी मुलगी आहे. माझ्या नादी लागू नकोस. तो तिचा हात पकडतो आणि ती पण त्याचा सनकन वाजवून देते एक आणि म्हणते, इथनं पुढं माझ्या नादी लागायचं नाही, नाहीतर एकेकाला सांगेन मी. मग तो माणूस परत रागाने क्लासमध्ये जातो आणि विजेता क्लासेसचा जो माणूस असतो, मेन ओनर, तो म्हणतो की आता तर तिचा फोटो मी माझ्या होर्डिंगवरती लावणार म्हणजे लावणारच. कोणत्याही परिस्थितीत मला तिचा फोटो पाहिजेच. तो मेन ओनर म्हणतो, आता ही केस मी हँडल करणार. तर तुम्हाला काय वाटते, कमळी त्या विजेत्या क्लासला फोटो देईल का होल्डिंगवरती लावण्यासाठी? कमळी शाळेतल्या मुलांना सरळ करू शकेल का? ते कबड्डीची मॅच जिंकतील का? ऋषी कमळीला भेटू शकेल का? पुढील भागात पाहण्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही पुढील भाग नक्की पहा.